पाऊस चहा आणि स्नॅक्सच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बाहेर पाऊस पडतो आहे आणि एकदा सुद्धा वडापाव बनवला नाहीये असं तर अजिबात होत नाही. तर चला माझ्यासोबत अगदी झटपट बनवूया वडापाव. यासाठीचे बटाटे वडे बनवण्यासाठी मी 4-5 बटाटे उकडून घेतलेले, सालं काढून घेतलेले आहेत. यानंतर इथे मी वाटण बनवून घेत आहे, ज्यासाठी 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच जिरे आणि मीठ घालून छान वाटण बनवून घ्यायचं आहे. आता वडे बनवण्यासाठी बेसनाचं बॅटर इथं मी बनवून घेत आहे. तर 2 वाटी बेसन पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि अगदी थोडासा खाण्याचा सोडा घालून सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बॅटरची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळही नको आणि खूप घट्टसर सुद्धा नको आहे. तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. एकाच वेळी जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे, नाहीतर मग बॅटर खूपच पातळ होतं. त्यामुळे लागत पाणी आपल्याला यामध्ये घालून अशा प्रकारची कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि हे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आपल्याला. आता बटाट्यांवर घालण्यासाठीची फोडणी मी इथे बनवून घेत आहे. तर इथे मी 2 चम्मच इतकं तेल घातलेलं आहे. यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहे. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलेलं आहे ना, ते आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा नक्कीच जायला हवा, इथपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. बटाटे छान स्मॅश करून घेतलेले आहेत आणि थोडेसे तुकडेसुद्धा आपल्याला यामध्ये बटाट्याचे ठेवायचे आहे. आपण जी फोडणी बनवली आहे ती यामध्ये घालायची. थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वड्यांसाठीची फिलिंग आपण छान बनवून घेतलेली आहे. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. यामुळे खूप छान अशी टेस्ट येते बटाटे वड्यांना. आणि आता बाहेर खूप पाऊस पडतो आहे. बाहेरचं अनहायजेनिक खाण्यापेक्षा घरीच नक्कीच अशा प्रकारे बटाटे वडे बनवून बघा. आता आपण बटाटे वड्यांसाठीची ही जी फिलिंग बनवलेली आहे ना, तिचे आपल्याला छान टिक्की बनवून घ्यायची आहे. तुम्ही गोल गोळेसुद्धा बनवू शकता किंवा मी जसं बनवते आहे ना, थोडेसे पसरट टिक्की टाईपसुद्धा शेप याला देऊ शकता. आणि मी असा टिक्कीसारखा शेप यासाठी देते आहे की पावामध्ये घालून खाण्यासाठी मुलांनासुद्धा हे सोपं जातं. त्यामुळे आता एकाच वेळेस मी याचे सर्व गोळे बनवून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी याचे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला ना हे तळायचे आहेत. तर पहिल्यांदा तेल तापवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे थोडंसं पीठ यामध्ये सोडून तेल किती तापलेलं आहे ते बघायचं आहे. तर आपलं तेल छान तापलेलं आहे. आता आपण एक एक करून यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत. वडे तळताना आपल्याला गॅस खूप बारीक पण ठेवायचं नाही आहे आणि खूप फुलसुद्धा ठेवायचं नाही आहे. मीडियम टू हाय अशा टेम्परेचरमध्ये आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर मी इथे एका वेळेस 2-2 वडे अशा प्रकारे तळून घेत आहे. तुम्ही बघू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी हे वडे तळून घेतलेले आहेत. आणि अशाच प्रकारे 2-2 वडे मी यामध्ये सोडत जात आहे आणि तळून घेत आहे. तुम्ही जर मोठी कढई वापरली आणि जास्त तेल जर वापरलं ना, तर तुम्ही एका वेळेस 4 ते 5 वडेसुद्धा आरामशीर तळू शकता. अशाच प्रकारे आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. वडे तळताना आपल्याला फक्त एक काळजी घ्यायची आहे. टेम्परेचर जे आहे ना, ते तेलाचं आपल्याला व्यवस्थित मेंटेन करायचं आहे, ज्यामुळे वडे आतमधनं सुद्धा व्यवस्थित तळले जायला हवेत. तेल जर खूपच तापलेलं असेल तर वरतून वड्यांना पटकन कलर येतो आणि ते कडकसुद्धा होतात आणि आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळले जात नाहीत. तर तेलाचं टेम्परेचर आपल्याला व्यवस्थित मेंटेन करायचं आहे. अशा प्रकारे वडा आपल्याला बेसनाच्या बॅटरमध्ये व्यवस्थित घोळवायचा आहे आणि कढईमध्ये अगदी अलगदपणे सोडायचा आहे. तुम्ही जर पहिल्यांदा वडे बनवत असाल तर थोडासा तुम्हाला अडचण येईल, पण हळूहळू नक्कीच सवय होऊन जाईल. शक्यतो पावसाळ्यामध्ये आपल्याला रोड साईड फूड जे आहे ना, ते नक्कीच अवॉइड करायला पाहिजे आणि घरीच अशा प्रकारे छान वडे बनवायला हवेत. आता यानंतर थोडंसं बॅटर शिल्लक राहिलेलं, तर चटणीसाठी इथे मी भजी बनवून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ना बॅटर थोडं थोडं करत मी दाखवलं त्याप्रमाणे तेलामध्ये सोडायचं आहे आणि कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. यानंतर इथे मी ना हिरव्या मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत, कारण मिरच्यांशिवाय वडापाव अपूर्णच वाटतो.
आता मी जी लाल चटणी बनवणार आहे ना, त्यासाठी मी इथे लसूण पाकळ्या तळून घेत आहे. तर लसूण पाकळ्या चटणीसाठी अशा सालीसकटच तळून घ्यायच्या आहेत. आता मिक्सर जारमध्ये चटणीसाठी बनवलेली भजी आहेत ना, ती आणि तळलेला लसूण घालून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला यामध्ये 1 चम्मच इतकी लाल मिरची पावडर घालायची आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वडापावसाठीची छान अशी लाल चटणीसुद्धा तयार आहे. आणि खरंच या चटणीमुळे ना वडापावला खूप अप्रतिम अशी टेस्ट येते. आता हिरव्या मिरच्या तळलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आता इथे पाव घेतलेला आहे आणि मधून अशा प्रकारे तो स्लाइस करून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये पहिल्यांदा आपल्याला आपण जी लाल चटणी बनवलेली आहे ना, ती अशा प्रकारे फिल करून घ्यायची आहे. यानंतर आपण यामध्ये ना वडा ठेवून घेणार आहोत. अगदी गाड्यावरच्या वडापावपेक्षा सुद्धा याला अप्रतिम अशी टेस्ट आलेली होती. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वडापाव सर्व करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता वडापाव खूप छान झालेले आहेत. यानंतर ना मी यासाठी यासोबत चहासुद्धा बनवून घेतलेला होता. आणि तुम्हाला माझी पाऊस, चहा आणि स्नॅक्स ही सीरीज कशी वाटते आहे ते मला कमेंट्स करून सांगा. चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल ना, तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.